मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पूरस्थितीची पाहणी, पूरग्रस्तांना दिले ठोस आश्वासन। राज्यातील अनेक भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थिती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। प्रभावित भागातील नागरिकांशी संवाद साधत त्यांनी प्रशासनाला तातडीने मदत कार्य गतिमान करण्याच्या सूचना दिल्या। पूरग्रस्तांच्या अडचणी जाणून घेत फडणवीस यांनी त्यांना तात्काळ मदत मिळेल याची हमी दिली। मदत शिबिरे, अन्न पाणी, वैद्यकीय सुविधा तसेच निवारा याबाबत कोणतीही कमतरता राहू नये यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना काटेकोरपणे दक्ष राहण्याचे आदेश दिले। तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई आणि सर्व आवश्यक सहाय्य दिले जाईल असे ठोस आश्वासन त्यांनी दिले। पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सरकार व प्रशासन कटिबद्ध असून सर्व उपाययोजना युद्धपातळीवर सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। जनता संघर्ष न्यूज, सिद्धार्थ भडकुंबे, सोलापूर। घराचं नुकसान झालंय, अन्नधान्याचं नुकसान झालंय, शेतीचं नुकसान झालंय, गुराढोरांचं नुकसान झालंय आणि परिस्थिती खरोखर अतिशय चिंताजनक अशा प्रकारची आहे। ही सगळी मी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी बघितलेली आहे। आपण हा निर्णय घेतलेला आहे की आपण सर्वांना मदत करणार आहोत। शेती करता वेगळी मदत करणार आहोत, घरांकरता वेगळी मदत करणार आहोत, अन्नधान्याची मदत वेगळी करणार आहोत। हे सगळे म्हणजे त्या संदर्भात आता आपण विजेचं याचं तर आपण शेतीचं बिलच घेत नाही, पण त्याच्या व्यतिरिक्त शेतसारा वगैरेचे जे काही नियम आहेत ते सगळे नियम आपण या ठिकाणी सगळ्यांना लावणार आहोत। कारण एक प्रकारे जसं टंचाईच्या काळामध्ये पाऊस नसल्यामुळे परिस्थिती तयार होते, तसं अतिपावसामुळे या ठिकाणी ही परिस्थिती तयार झाली आहे। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।